नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर, ॲनालिसिस सुरू करण्याअगोदर 2 मिनटं तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, ते व्यवस्थित बघा. ओके, हा आपला आहे यूट्यूब चॅनल. याचे जर तुम्ही लास्टचे 5 थंबनेल जर बघितले तर कालचा जो होता, जो की आहे 8 जुलैचा, तिकडे पण काय होतं मार्केटमध्ये, काय इकडे निगेटिव्ह प्रायजेक्शनचं, म्हणजे मार्केटमध्ये निगेटिव्ह प्रायजेक्शन. इकडे जर बघितलं तर मुसळधार पावसासारखा खाली पडणार, हे पण. त्याच्यानंतरचा जर बघितला सोमवारी निफ्टीमध्ये काय आहे, इकडे वाचा फक्त. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक लर्निंगचा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर 3 तारखेचा व्हिडिओ. हां, म्हणजे 1, 2, 3, 4 ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही थंबनेल बघितले तर थंबनेलमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतंय, एक वर्ड तिकडे कॉमनली आहे, आणि जो पण काही थंबनेलमधनं व्ह्यू बघायला मिळतोय तो सेलिंगच्या बाजूने झुकताना दिसतोय. ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ तयार केला होता, ज्यावेळेस हा व्हिडिओ आपण बघितला होता 3 जुलैचा, आणि त्या दिवशी थोडंसं मार्केट आहे ना वरती गेलं होतं. तर त्याच्यावरती इतक्या काही लोकांच्या कमेंट होत्या की सर तुम्ही सांगितलं होतं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, मार्केट थोडंसं वरती गेलं. जोपर्यंत काय सपोर्ट लेवल आहेत, काय रेजिस्टन्स लेवल आहेत, ते बघणं देखील तितकंच गरजेचं असतं. ओके, आणि आता येऊया चार्टकडे. हा आहे निफ्टीचा चार्ट. ओके ओके जशा पद्धतीत महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस चाललाय ना, तसाच काहीसा मुसळधार सेलिंग मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. आणि लास्टचे 4 ट्रेडिंग सेशन बघितले होते आपण. हा एक ट्रेडिंग सेशन, दुसरा हा एक, तिसरा, चौथा, आणि याच ट्रेडिंग सेशनमध्ये इकडे निगेटिव्ह. म्हणजे जी मार्केटची प्रायजेक्शन काहीशी या लेवलवर, तर म्हणजे प्रायजेक्शन जर आपल्याला बघितलं तर या लेवलवरतीच काहीशी प्रायजेक्शन निगेटिव्ह बघायला मिळत होती. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटनी काहीसे निगेटिव्ह मोमेंटम दाखवायला इकडनं सुरुवात केली होती. कालचा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर आपण समजून घेतलं होतं की मार्केटमध्ये ज्या पद्धतीने रिकव्हरी आहे, मार्केट बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, त्यामुळे जे लोक काळजीपूर्वक व्यवस्थित समजावून व्हिडिओ बघतात ना, त्यांना व्हिडिओमध्ये नक्की काय सांगितले किंवा काय शिकवले, कशा पद्धतीने ॲनालिसिस केला हे समजून येतं. परंतु त्याच्यासाठी समजण्यासाठी आपल्याला प्रायजेक्शन सेटअप, त्याचसोबत ज्या पण प्रायजेक्शनचे जे घटक आहेत त्या गोष्टींचं नॉलेज देखील असणं तितकंच गरजेचं आहे. हे असं नाही की तुम्ही 2-4 रील्स बघितले, 2-4 मित्राकडनं ऐकलं आणि तुम्ही मार्केटमध्ये आलात, चार्ट बघायला लागले आणि तुम्हाला लगेच समजायला लागलं. हे इतकं सोपं नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरेपूर अभ्यास करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस केल्यानंतर मार्केटमध्ये कशा गोष्टी बनतात, कसे सेटअप बनतात ते बघणं गरजेचं पडतं. त्या गोष्टीत आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकणं देखील गरजेचं आहे. आणि फक्त प्रायजेक्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीत जमते म्हणजे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काम करू शकता असंही नाही आहे. त्याच्यासोबत आपल्याला जो सेकंड पिलर आहे रिस्क मॅनेजमेंटचा, ह्याचा देखील पूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमची सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी, त्याच्यामध्ये देखील खूप व्हेरियंट आहेत. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता काय होतं की काही लोकांना मार्केटचा अभ्यास शिकणं म्हणजे हा पोकळ वेळ वाटतो. म्हणजे मार्केटला काय शिकायला लागतंय, 2 साईडला तर मार्केट जातं, वरती किंवा खाली, असा काहींचा गैरसमज असतो. परंतु तुम्ही कुठलंही काम करत असाल ना, त्याच्यामध्ये जितकं शिकावं लागतं त्याच्या तिपटीने मार्केटचं काम करताना जास्त शिकावं लागतं. आणि याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप हायर लेवलवरती आहे. ओके, त्यामुळे जे पण लोक व्यवस्थित नॉलेज घेत आहेत, जे पण लोक मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करत आहेत, स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकत आहेत, त्यांना जे पण मी काय ॲनालिसिस व्हिडिओमधून गोष्टी शिकवतोय किंवा समजावून सांगतोय ह्या पटत असतील, समजत असतील. आणि जे लोक आहेत रँडमली मार्केटचा विचार करणारे, किंवा ग्रीन दिसलं की बुलिश, रेड दिसलं की बेरिश,
असा जो समज धरून मार्केटमध्ये येतात ना, ते आता जे पावसाळा सुरू झाला आहे ना, त्याच्यामध्ये आता बघा, आपल्याला उन्हाळ्यामध्ये तर बेडकं बघायला मिळत नव्हते, परंतु आता पावसाळा सुरू झाला आहे, छोटे-छोटे पाणी साठतात आणि बेडकं येतात ना वरती, तशा पद्धतीचा काहीसा नमुना आहे हा. येतात आणि परत पावसाळा संपला की परत जातात. म्हणजे काय की येतात मार्केटमध्ये, काहीसं इकडून-तिकडून, काहीसं ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये किंवा प्लॅटफॉर्ममध्ये फंड ॲड करतात. जोपर्यंत फंड आहे तोपर्यंत चालू राहतं. फंड संपला की परत जातात आणि हे सर्कल चालू राहणार आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल, त्याचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुमची ट्रीटमेंट करतो, इंजेक्शन देतो, त्याला तुम्ही तुमची डॉक्टरची फी देता. तुम्ही वकिलाकडे जात असाल, त्याचं काय असेल तुमचं, त्याला तुम्ही तुमची फी देता. ओके. म्हणजे कुठेही गेलं तरी तुम्ही त्या व्यक्तीची फी त्याला देता. परंतु मार्केट असं एक गोष्ट आहे, की तिकडे लोकांना काय वाटतं, की काय माहीत, की त्या गोष्टी ज्या की ॲडव्हान्स लेव्हलवरती शिकवलेल्या आहेत, तिथे वेळ दिलेला आहे, तिथे स्वतः वही पुस्तक घेऊन अभ्यास करून त्याच्यातनं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे इतका सगळा वेळ देऊन तो प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स केलेला असतो तयार. आणि तो घेताना लोकांना वाटतं, की हे लोकं स्वतः तर काम करत नाही, कोर्स विकतात आणि त्याच्यावरती त्यांचं घर चालतं. असा खूप लोकांचा गैरसमज आहे आणि तो असायलाही पाहिजे, कारण की खूप लोकं तशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करतात, लोकांना तशा पद्धतीने दाखवतात. परंतु तुम्ही कोणाला फॉलो करताय, त्याचं नॉलेज कसं आहे मार्केटबद्दल, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्यानंतर, की बाबा आपल्याला ह्या व्यक्ती व्यवस्थित शिकू शकतो का? तो व्यक्ती व्यवस्थित शिकू शकतो का? त्याचा थोडासा अनुभव घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर विचार करा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेट रेटिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ठरवायला पाहिजे, की तुम्ही मार्केटमध्ये काम करणार आहात की नाही. असं नाही, की तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेट रेटिंगचा कोर्स केलाय आणि आता मार्केटमध्येच काम करायचंय. असं नाहीये. त्याच्यातून तुम्हाला काय समजतंय, काय गोष्टी, कारण की हे खूप लंबी प्रोसेस आहे. ओके. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या आणि शिकण्याकडे भर द्या. बाकी आजचा जो मोमेंटम आहे त्याचे खूप लोकांचे मेसेज, कमेंट आलेले आहेत. ओके. खूप चांगलं वाटतं तुमचे कमेंट ऐकून. ओके. आणि अपेक्षा होती थोडंसं निगेटिव्ह मोमेंटम येण्याची, परंतु इतका येईल याची अपेक्षा नव्हती. चला, सगळ्या लेव्हल रिमूव्ह करूया. आता उद्या जर बघितलं तर उद्या आहे गुरुवार, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि मोमेंटम एक्सपायरीच्या आदल्या दिवशीच खूप मोठा झालेला आहे. ओके. तरी आपण व्यवस्थित लेव्हल समजून घेऊया. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या काय लेव्हल बनतात ते, काय प्रायझॅक्शन बनते, ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो, हे आपण समजून घेऊया. काल बघा आपण डिस्कस केलं होतं, की ओव्हरऑल ट्रेंड हा थोडासा निगेटिव्ह राहू शकतो. थोडासा तो शब्द तिथे फक्त एक्स्ट्रा आला. ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह राहिला. ओके. आणि सेन्सेसच्या काय लेव्हल बनतात ते OI डाटा काय बघायला मिळतो ते देखील बघायला आपण बघूया डिटेल्समध्ये. आणि खूप लोकांना प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स करायचा असतो, परंतु त्याची लिंकच त्यांना मिळत नाही किंवा कुठे हेच समजत नाही. तर लिंक बायोमध्ये आहे. ओके. म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच पिन कमेंटमध्ये आहे आणि ते लोकांना समजत नाही. तर तुम्हाला एकदा दाखवतो इकडे. आत्ताच हा आपला चॅनल. रिसेंटली व्हिडिओवरती तुम्ही क्लिक जर केलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं, तर हा काय अशा पद्धतीने पेज ओपन होईल आणि इकडे काय बघायला मिळते तुम्हाला, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. ओके. तर ही एक लिंक आहे. ही पिन कमेंटची आहे. ओके. खाली आलं तर पिन कमेंटवरती जाऊन देखील तुम्ही जॉईन करू शकता. तसेच जर बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये ही आहे. इकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. तुम्ही कम्प्युटरवर बघत असाल तर तुम्हाला असं काय बघायला मिळेल. मोबाईलवर बघितलं असेल तर डिस्क्रिप्शन म्हणजे जिथे आपण लिहिलेलं असतं 8 जुलै असं त्याच्या खाली मोर म्हणून असं, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं हे पेज ओपन केल्यावरती अशा पद्धतीचा एक पेज ओपन होईल. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. 18 लेसन आहे. 1 वर्षाचा संपूर्ण कोर्स आहे आणि हा पूर्ण सिलेबस आहे. ओके. तर ज्याला इच्छा आहे शिकण्याची, ज्याला जाणून घ्यायचं आहे की प्रायझॅक्शन काय आहे, सेटअप काय आहेत, त्याचसोबत
मॅनेजमेंट काय गोष्टी आहेत आणि सायकोलॉजी काय आहे, तर हे सगळे लेसन आहेत. ओके, तर ज्याची इच्छा आहे शिकण्याची नक्की आवर्जून जॉईन करू शकता. येऊया आपण चार्टवरती. बघा, मार्केटनी एक मोठा मोमेंटम दाखवला आहे. आता 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. मोमेंटम दाखवला आहे बघा, परंतु मार्केट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट होता, ज्या लेवलवरनं मार्केट मल्टिपल टाईम बुलिश झालं होतं. दिसतंय का? मार्केटने मल्टिपल टाईम बुलिश झालं होतं. मार्केट ह्या लेवलवरती येऊन मार्केटने काय केलं, परत छोटासा बुलिश मोमेंटम दाखवला. आता हा फक्त या सपोर्टवरती आल्यानंतर एक पुलबॅक छोटासा आलेला आहे. काही इकडनं मार्केट खूप जास्त काही रिकव्हरी केलेलं नाही आहे. ओके, परंतु जर टेक्निकल गोष्टी जर बघितल्या तर मार्केटने या लेवलवरती एक मोमेंटम आल्यानंतर मार्केट रिकव्हरी दाखवते. आणि आज एक ज्या पद्धतीने निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं आहे, मार्केट 23,800 जे की खूप दिवसापासूनची सपोर्टची लेवल आहे. ओके, ती लेवलवरती मार्केट आपल्याला आलेलं दिसतंय 23,800च्या आसपास. तर या लेवलवरनं काय प्राईज ॲक्शन बनते ते थोडं समजून घ्या. आणि थोडंसं रिस्क फॅक्टर हा बघा, अशा पद्धतीत ज्यावेळेस प्राईज ॲक्शन बनते ना, त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. आता आजचा जो इंट्राडे लो आहे तो आपल्याला टेक्निकली सपोर्ट बघायला मिळतो 23,800चा. आणि खूप काही असं रिसेंटली इकडनं बुलिश मोमेंटम दाखवलं आहे, परंतु ज्या पद्धतीने ही कॅन्डल तयार झाली ना, ह्या कॅन्डलला बघून बुलिश साईडला जाण्याचं धाडस म्हणजे करणं खूप रिस्की आहे. ओके, तरीही काय लेवल बनतं ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता इकडे जर बघितलं तर 23,980ची कॅन्डल म्हणजे कॅन्डल टू कॅन्डलच झाले आता हा सगळं जर बघायला गेलं तर. इतका स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम होतं. ओके, थोडंसं 1 तासावरती जाऊन थोडंसं आपण प्राईज ॲक्शन आणखी थोडंसं समजून घेऊया. काय सपोर्ट लेवल बनतात तिथे. ओके, या काय लेवल बनतात ते. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासानंतर मार्केटमध्ये इकडे गॅपच आहे. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि इकडे एक ग्राउंड लेवल आहे. आणि हा नो ट्रेडिंग झोन. ओके, लेवल ठीक आहे, समजून घेण्यासाठी तुम्ही प्राईज ॲक्शन समजून घेण्यासाठी थोड्याशा लेवल्स आपल्याला बघावं लागतात. परंतु सगळ्यात अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, प्राईज ॲक्शन कशा पद्धतीने बनते, हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ओके, इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक 23,923चा रेजिस्टन्स, सपोर्ट जर बघितलं तर 23,800. आता मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दिला आहे 23,800. जोपर्यंत काही कन्सोलेशन करून ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. बिकॉज 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण दिलेलं आहे आणि मार्केटनी भला मोठा ॲव्हरेज दिलेला आहे गाडीला. ओके, सो डाऊन साईडला काय लेवल बनतात ते 23,746, 23,700, 23,646 या काय लेवल बनतात ते. काहीशी पुलबॅक घेऊन जर मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं तर काहीसा पुलबॅक देखील बघायला मिळू शकतो. 23,983, 24,036 आणि 24,070 या आसपास आपल्याला काहीशा बुलिश लेवल बघायला मिळत आहे. ओके, आणि नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 23,800, 23,923 साधारण 120, 125 पॉईंटच्या आसपास नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. ओके, तर मार्केट ज्या पद्धतीने मोमेंटम डाऊन साईडला दिलं आहे, थोडंसं नेगेटिव्ह जाण्याची पॉसिबिलिटी कमी झाली आहे आता. आता तुम्ही म्हणसान की सर मार्केट तर निगेटिव्ह आहे आणि आता निगेटिव्ह जाण्याची पॉसिबिलिटी कसं काय कमी झाली? कारण की प्राईज ॲक्शन जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल किंवा प्राईज ॲक्शनचं नॉलेज असेल तर मार्केट ज्यावेळेस वन डायरेक्शनमध्ये क्रॅश करतं तर थोडंसं मार्केटला पॉज घेणं किंवा काहीसा पुलबॅक देणं हे प्राईज ॲक्शनचं नेचर आहे. तर ते नेचर आपण इकडे समजून घेतोय. ओके, तर या काही लेवल बनतात ते याचा विचार तुम्ही करू शकता. जाऊया, गॅप अप जर ओपन होत असेल तर मग कन्फ्युजन वाढण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग थोडीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते फर्स्ट हाफमध्ये आणि ती रिकव्हरीमध्ये रिस्क फॅक्टर देखील हाय आहे. त्यामुळे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती म्हणजे इकडे जर बघितलं तर ही लेवल आपण बघितली होती आणि ती ब्रेक करून मार्केटने डाऊन साईडला मोमेंटम दाखवले. ओके, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आजचा लो
स्विंग हायच्या आसपास एक राऊंड लेवल आहे 56,900ची, ती काहीशी लेवल आणि 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय बुलिश लेवल आहे तिकडे आपण बघून घेऊया. ही एक लेवल आणि त्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल, 2 लेवल इकडे बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासावरती त्याच्या आधी इकडे राऊंड लेवलवरतीच आता होते. राऊंड लेवल 1, त्याच्यानंतर राऊंड लेवल 2 आणि त्यानंतर राऊंड लेवल 3. ही थोडीशी आपल्याला सपोर्टवरती बघायला मिळते. ओके, तर या काय लेवल आहेत 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. नो ट्रेडिंग झोन. तर ओपनिंग काहीशी या लेवलच्या आतमध्ये असून तर काहीसं कन्सोलिडेशन आणि ओपनिंग ह्या लेवलच्या नंतर छोटेसे लेवल आहे बघा. ओके, कारण की मार्केटमध्ये ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनली आहे ना, तर त्याच्यानंतर मार्केट कशा पद्धतीचं प्राइस ॲक्शन करू शकतं हे थोडंसं समजायला कठीण जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर समजून घेतलं की रोज तुम्ही वेगवेगळ्या गाड्या चालवताय आणि एखादी अचानकच अशी विचित्रच गाडी आली, तर ती गाडी चालवताना थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होणार आहे. तसंच पद्धतीने आहे. जशा पद्धतीने आपण प्राइस ॲक्शन बघतो किंवा मार्केट करतं, ते आपण समजून घ्यायला थोडंसं आपण म्हणू शकतो की रेग्युलर पद्धतीने आपण ते समजून घेतो. परंतु अशा पद्धतीचा काही मोमेंटम येतो ना, त्यावेळेस मार्केटमध्ये नक्की कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनणं हे थोडंसं समजून घेणं कठीण आहे. त्यामुळे लेवल थोड्याशा छोट्या आहेत, थोड्याशा म्हणू शकतो आपण की फुकून चहा प्यायल्यासारख्या आहेत. तर थोडंसं त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. लेवल तुमच्यासमोर आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर 57,073 आणि 57,300 या काही लेवल बघायला मिळतात. ते डाऊन साईडला 56,552च्या खाली जर बघितलं तर या काही लेवल बघायला मिळतात ते. ओके, थोडासा व्हिडिओ फास्ट वाटू शकतो. लेवल नोट करत नाही बिकॉज वेळ पण खूप झाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की PCMCमध्ये कशा पद्धतीने पाऊस झाला होता. ऑलमोस्ट 4 दिवसानंतर आज लाईट आली आहे. आता आपल्याकडे बॅकअप होता इन्व्हर्टरचा, परंतु किती टिकणार ना तो, त्याची एक लिमिटेशन आहे. त्यामुळे आता थोडासा व्हिडिओ तुम्हाला थोडासा फास्ट बघायला मिळू शकतो, कारण की कालचा खूप व्हिडिओ लेट आल्यामुळे खूप लोकांना बघायला मिळाला नाही. ते या काही लेवल बघायला मिळतं ते. आणि जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आणि सेन्सेक्सचे प्रीमियम अशा पद्धतीने वाढले की काय विचारायलाच नको. ओके, ज्यांनी मार्केट बघितलं असेल, आज प्रीमियमवरती लक्ष असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि इंडिया विक्स जर बघितला तर आज 26% वाढला आहे आणि 14च्या आसपास, म्हणजे प्रीमियम वाढलेतच आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक ब्रेकआउट लेवल आहे. राऊंड लेवलचाच विचार करूया. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक विचार करतोय, या लेवलवरती एक आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर या टॉपला आहे. ओके, तर काही लेवल आपल्याला छोट्याच बघायला मिळतात. डाऊन साईडला एक स्विंग इकडे शिल्लक आहे अजून. त्याच्यानंतर जर 1 तासाचा टाईम फ्रेमवरती आलं तर मग या लेवलती इकडे एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. ओके, आणि या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते. बरं, आता मार्केटने खूप मोठा मोमेंटम दिला आहे. जर बऱ्यापैकी तुम्ही मोमेंटम जर कॅप्चर केला असेल तर थोडासा म्हणू शकतो की एक ब्रेक बनत आहे. खूप काही जास्त मार्केटला ट्रॅक करा, बघा, परंतु जी रिस्क मॅनेजमेंट आहे ना ती थोडीशी काम करा त्याच्यावरती. ओके, की असं नको व्हायला की देताना भरभरून दिलं आणि नेताने पण भरभरून नेलं, असं नको व्हायला. तर त्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. 76,631ची रेजिस्टन्स लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 76,264चा सपोर्ट आहे. नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. बुलिश साईडला काहीसा प्राइस ॲक्शन बुलिश करून जर मार्केट वर जात असेल तर 76,800 77,000ची लेवल आहे राऊंड लेवल आणि 77,100 या काही लेवल बघायला मिळतं. ते ज्या पद्धतीने निगेटिव्ह मोमेंटम होत आहे मार्केटवरती जाताना बघा, IV हाय झाला आहे, असं नाही की मार्केटवर जाताना स्लो जाताना दिसू शकते. इंडिया विक्स जर हाय राहिला तर मोमेंटम हा फास्ट देखील बघायला मिळू शकतो. मग रिव्हर्सल असेल तो देखील काहीसा फास्ट बघायला मिळू शकतो. ओके,
आणि इकडनं 76,264च्या नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर 76,85, 75,958 आणि 75,856 या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन, थोडंसं कन्फ्युजन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग एक मोठा मोमेंटम, आणि त्याच्यात गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये एक रिकव्हरी बघायला मिळू शकते. ट्रेंड बुलिश राहण्याची पॉसिबिलिटी कमी आहे जर गॅप डाऊन नंतर, परंतु ओपनिंगमध्ये बुलिश राहण्याची पॉसिबिलिटी दिसू शकते. आता काय होतं की जे लोक बिगिनर आहेत त्यांना पटकन समजत नाही की मार्केट गॅप डाऊन झाले आणि त्याच्यानंतर मग रिकव्हरी आणि ट्रेंड यामध्ये फरक आहे. रिकव्हरी काय असते की बाबा मार्केट खूप मोठा मोमेंटम देऊन गेले, त्याच्यानंतर मार्केट गॅप डाऊन ओपन झाले, तर रिकव्हरी काय असते की गॅप फिलिंग किंवा फर्स्ट रेजिस्टन्स लेवल त्याला आपण रिकव्हरी बोलतो. आणि ट्रेंड काय असतो की जो खालनं सुरुवात झाला आणि इंट्राडेच्या हायवरती क्लोज झाला, याला बोलतात ट्रेंड. जसं की आजचा ट्रेंड होता नेगेटिव्ह साईडला, परंतु काल मार्केट बघितलं तर काल मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दिली होती बघा इकडनं. आता मार्केट ओपन झालं होतं गॅप डाऊन नंतर खालच्या साईडला एक रिकव्हरी दिली, तर याला बोलतात रिकव्हरी. बरोबर जर बघितलं तुम्ही तर या रेजिस्टन्स लेवलवरती, म्हणजे इकडे ज्याला प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग शिकलेलं आहे त्याला डबल टॉप इकडे बघायला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेंड नेगेटिव्ह राहिला, तर रिकव्हरी वेगळी आणि ट्रेंड वेगळा आहे. ह्या दोन गोष्टी कन्फ्युजन करू नका आणि एकत्र करू नका. तर गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीशी रिकव्हरी बघायला मिळू शकते, त्याच्यानंतर मग काय प्राइस ॲक्शनमध्ये ते बघायला पाहिजे. ओके, एकदा ऑप्शन चेन बघूया. आणि ही ऑप्शन चेन आपण धनवरती पाहत असतो. जर तुम्हाला अशा पद्धतीची ऑप्शन चेन बघायची असेल किंवा धनच्या प्लॅटफॉर्ममध्ये अशा पद्धतीने आपण ओवाय डाटा बघू शकतो. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल धनच्या प्लॅटफॉर्मला, त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता हे मी यूज करतो म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने ओवाय डाटा मी बघतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बाकी आपलं काही धनबरोबर कुठलं टाईप नाही. ओके, 76,500 वरती क्लोजिंग आहे. 76,500 वरती 18 लाख पुट रायटिंग आहे आणि 76,500 वरती 12 लाख कॉल रायटिंग आहे. म्हणजे जर बघितलं तर 76,500 वरती 1700 पॉईंट मोमेंटम देऊन 76,500 वरती तरी पण आपल्याला ॲट द मनीवरती काय बघायला मिळते, पुट रायटिंग हेवी बघायला मिळते. म्हणजे पुट रायटिंग हेवी आहे, तर काय इकडनं समजतं आपल्याला की इकडनं आणखी निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. यायला तर काय मग मार्केट काही करू शकतो. मी तुम्हाला काल सांगितलं होतं मार्केट सुपिरियर आहे, मार्केटला जे वाटतं ते मार्केट करू शकतं. आपण प्राइस ॲक्शनचा विचार करू शकतो, रिस्क मॅनेजमेंटचा विचार करू शकतो, ट्रेड मॅनेजमेंटचा विचार करू शकतो. कालचे तुम्हाला हे शब्द माझे माहीत असतील. ओके, बाकी बघितलं सगळ्यात जास्त तर पुट रायटिंग 76,500 वरतीच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 76,000 वरती आहे. ओके, पुट रायटिंग म्हणजे साधारण 76,500 या आसपास. आणि त्याच्यानंतर जर बघितलं 76,000 तर काहीच या लेवलचं जरी आलं तरी या लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो. त्यामुळे मी इकडे आता तुम्हाला सांगितलं की गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं ते राऊंड लेवलवरती मग ओपनिंगमध्ये एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. आता कॉल रायटिंग जर बघितलं तर 76,500 वरती बऱ्यापैकी आहे कम्पेअर केलं तर पुट रायटिंगचं आहे. आणि हेवी कॉल रायटिंग जर बघितली तर 77,000 वरती आहे. दिसत नसेल तर थोडंसं मी आणखी वरती घेतो. ओके, इकडे जर बघितलं तर 77,000 वरती हेवी म्हणजे जवळजवळ 16 लाखाच्या आसपास. म्हणजे ही जी 77,000ची लेवल आहे ही म्हणजे 76,500 ही ॲट द मनीची लेवल आहे आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर 76,000ची राऊंड लेवल आणि वरती बघितलं तर 77,000ची राऊंड लेवल, त्याच्यामध्ये क्लोजिंग आहे. तर ही एक पूर्ण रेंज बनली आहे 1000 पॉईंटची. ओके, तर थोडंसं विचार करा त्या रेंजचा. आणि ओवाय डाटा जर बघितला तर काहीसं आपल्याला ॲट द मनीवरती पुट रायटिंग बघायला मिळते. कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 300 आणि 400 वाढले बघा प्रीमियम. ह्याचे 400 आणि ह्याचे 300, 700 प्रीमियम झाले. आणि काही लास्टचे 2 ते 3 एक्सपायरी जर बघितलं असेल तुम्ही तर 400 450चे प्रीमियम होते. इतके पण वाढले नाही आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर 14च आहे, परंतु कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 700च्या आसपास आहे. म्हणजे बेसिकली जर काय असते कंबाईन प्रीमियमचं जर ओव्हरऑल विचार जर केला तर आणि एक्सपिरियन्सने जर बघितलं तर 700 कंबाईन प्रीमियम आहे. तर मोमेंटम काहीसं आपल्याला 700 पॉईंटचा बघायला मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण याचा तर्क लावू शकतो. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. इतकं जास्त डिटेल्समध्ये समजावून सांगितलं आहे. तब्येत थोडीशी लो पण आहे, काय वातावरण थोडंसं हे होतं, थोडंसं बाहेर फिरत होतं या गोष्टी सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे थोडीशी तब्येत लो आहे.
एनर्जी थोडीशी कमी वाटली असेल, ओके. परंतु व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शन लेवल्स, नोटेटिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.